नमस्कार मित्रांनो. पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन लेक्चर सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे ग्रीक पॉलिटिकल थॉट. ग्रीक राजकीय विचार जाणून घेऊया. युरोप बाहेरील ज्या संस्कृती होत्या, उदाहरणार्थ इजिप्शियन, बेबिलोनियन, पर्शियन, हिब्रूज, इंडियन्स, चायनीज यांनी अनेक राजकीय संस्था विकसित केल्या आणि राजकीय समस्यांवर सखोल विचारही केला. पण या प्राचीन युरोपबाह्य संस्कृतीच्या राजकीय कल्पना या राजकीय परंपरेचा विचारांचा भाग मानल्या जात नाहीत. Ideas, concept developed by the ancient Greeks form the basis of today's political thinking. म्हणजे प्राचीन ग्रीक विचारवंतांनी विकसित केलेल्या कल्पना आणि संकल्पनांनी आजच्या राजकीय विचारसरणीचा पाया घातला आहे. Therefore, it is said that political thinking begin with Greeks. राजकीय विचारांची सुरुवात ग्रीक पासून होते असं म्हणतात. तर असं काय कारण आहे की राजकीय विचारांची सुरुवात ही ग्रीक पासून होते? पहिला आहे रॅशनल कॅरेक्टर ऑफ ग्रीक माइंड. म्हणजे ग्रीक लोक तर्कशुद्ध पद्धतीने विचार करत होते. सत्य शोधण्यासाठी ग्रीक लोकांनी अंधश्रद्धा किंवा दैवी शक्तीचा आधार न घेता बुद्धी, रिझन वापरण्यावर भर दिला. भावना, धर्म यापेक्षा यांनी तर्क, बुद्धी, तथ्य, पुरावे यावर जोर दिला. दुसरा आहे सेक्युलर आउटलुक ऑफ लाईफ. ग्रीक लोकांचा धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन होता जीवनाबद्दल. जीवनाकडे धार्मिक चष्म्यातून न पाहता वास्तववादी, वैज्ञानिक आणि मानवी दृष्टिकोनातून पाहायचे. जीवनातील सामाजिक, राजकीय व आर्थिक व्यवहार चालवताना धार्मिक कल्पना, विधी, ग्रंथाचा आधार ते घेत नव्हते. थर्ड आहे एमर्जन्स ऑफ सिटी स्टेट. नगर राज्यांचा उदय झालेला होता. प्रत्येक नगर राज्य स्वतःचे कायदे, शासन आणि सैन्य ठेवून पूर्णपणे स्वतंत्रपणे काम करत होते. नगर राज्यात नागरिकांना राज्यकारभारात भाग घेण्याची मुभा होती. त्यांना राजकीय निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याचा हक्क मिळाला होता. या नगर राज्यांनी जगाला लोकशाही, नागरिकत्व, संविधान आणि राजकीय तत्वज्ञानाचा पाया घालून दिला. या पोषक वातावरणामुळे ग्रीकमध्ये राजकीय विचारांची सुरुवात झाली. प्लॅटो, अरिस्टॉटल हे ग्रीक पॉलिटिकल थिंकर आहेत. दे आर स्टार्टिंग पॉइंट ऑफ वेस्टर्न पॉलिटिकल थॉट. म्हणजे प्लॅटो, अरिस्टॉटल हे ग्रीक राजकीय विचारवंत आहेत. ते पाश्चात्य राजकीय विचारांची सुरुवात करतात. किंवा असंही म्हणता येईल की ग्रीक राजकीय विचारांनी पाश्चात्य राजकीय विचारांची सुरुवात होते. ग्रीस इज कन्सिडर ॲज बर्थ प्लेस ऑफ पॉलिटिकल थिंकिंग. म्हणजे ग्रीसला राजकीय विचारांची जन्मभूमी समजली जाते. त्या ग्रीक बाहेरील संस्कृती होत्या, त्यांच्यातही राजकीय विचार होते, पण क्रमबद्ध व सुसूत्र व वैज्ञानिक पद्धतीने राजकीय विचारांचा अभ्यास ग्रीकमध्ये सर्वप्रथम करण्यात आला. म्हणून ग्रीकला राजकीय विचारांची जन्मभूमी समजली जाते. राजकीय विचारांमधील खूप सारे शब्द हे ग्रीक भाषेतून आलेले आहेत. उदाहरणार्थ डेमोक्रेसी. डेमोक्रेसी हा शब्द ग्रीक वर्ड डेमोक्रेटिया या शब्दापासून येतो. फ्युचर, वैशिष्ट्ये काय आहेत ग्रीक विचारांची ते बघूया. सिटी स्टेट इज अ सेंटर ऑफ ऑल पॉलिटिकल थॉट. म्हणजे नगर राज्य ही संकल्पना पाश्चात्य राजकीय विचारांचा उगम व केंद्र मानली जाते. नगर राज्य एक स्वतंत्र शहर होतं. त्याला स्वतःचं सरकार होतं. या नगर राज्यांमध्ये प्रत्यक्ष लोकशाही होती, जिथे नागरिक स्वतः निर्णयामध्ये भाग घेत होते. प्रत्येक शहर स्वतंत्र आणि सार्वभौम होतं. सिटी स्टेट ही एक पूर्ण स्वायत्त राजकीय संघटना होती, जिथे पहिल्यांदा नागरिकत्व, लोकशाहीचे विचार जन्माला आले. यामुळे सिटी स्टेट, नगर राज्य ग्रीक राजकीय विचारांमध्ये खूप महत्त्वाचे ठरले आहेत. ग्रीक राजकीय विचार हे रॅशनल होते, सेक्युलर होते. म्हणजे ग्रीक राजकीय विचार हे तार्किक आणि धर्मनिरपेक्ष होते. ग्रीक विचारकांनी राजकारणाचे नियम शोधण्यासाठी भावना, अंधश्रद्धा किंवा दैवी सिद्धांताऐवजी तर्काचा, रिझनचा वापर केला आहे. ग्रीक राजकीय विचारांमध्ये राज्यकारभार आणि धर्म यांची गल्लत नव्हती. इतर प्राचीन संस्कृतीच्या तुलनेत जिथे राजकारण धर्माशी जोडले जाते, ग्रीक विचार स्वतंत्र व राजकीय स्वरूपाचे होते. नेक्स्ट आहे स्टेट इज अ इथिकल इन्स्टिट्यूशन. ग्रीक लोक मानायचे की राज्य ही एक नैतिक संघटना आहे, नैतिक संस्था आहे. याचं कारण असं की ग्रीक लोक समजायचे की स्टेट एक्झिस्टेड टू मेक गुड लाईफ पॉसिबल फॉर द सिटीजन. स्टेट एम वॉज टू मेक मॉरल डेव्हलपमेंट ऑफ द पीपल. म्हणजे राज्य अस्तित्वात कशाला आलेलं आहे, तर लोकांचं जीवन उत्तम करण्यासाठी.
जनतेचा, लोकांचा नैतिक विकास करणे हा राज्याचा प्रमुख उद्देश आहे. आत्ताचं जे राज्य आहे ते लीगल स्ट्रक्चर, कायद्याने बनवलेलं एक रचना आहे. लोकांचं आर्थिक कल्याण करणं हे त्याचं लक्ष आहे. पण ग्रीक विचारांमध्ये जे राज्य सांगितलंय त्याचं काम हे लोकांचा नैतिक विकास करणे हे होतं, म्हणून त्याला इथिकल इन्स्टिट्यूशन असं म्हटलं आहे. नेक्स्ट, देर इज नो डिस्टिंक्शन बिटवीन इंडिव्हिज्युअल अँड स्टेट ऑर सोसायटी. व्यक्ती आणि समाज किंवा राज्य यांच्यात कोणताही भेद नव्हता. दे आर इंटर रिलेटेड. ते परस्परांशी संबंधित होते. व्यक्ती आणि समाज एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. समाजाशिवाय व्यक्तीचे आणि व्यक्तीशिवाय समाजाचे अस्तित्व पूर्ण होऊ शकत नाही. मॅन इज अ सोशल ॲनिमल. माणूस हा सामाजिक प्राणी आहे. तो समाजाच्या, राज्याच्या बाहेर राहू शकत नाही. समाजाबाहेर व्यक्तीचा विकास अशक्य आहे. व्यक्ती समाजावर आणि समाज व्यक्तीवर अवलंबून आहे. त्यामुळे व्यक्ती व समाज यामध्ये काही भेद नाही. नेक्स्ट आहे स्लेवरी, गुलामगिरी, दास प्रथा. ग्रीक लोक दास प्रथेचं, गुलामगिरीचं समर्थन करतात. सोसायटी वॉज डिवायडेड बिटवीन द मास्टर अँड स्लेव्स. गुलाम आणि मालक यामध्ये समाजाचं विभाजन झालेलं होतं. समाजात नैसर्गिक असमानता होती. दे जस्टिफाय स्लेवरी. It helped intellectual and rich people to participate in politics and society, while slaves were doing all household work or agriculture work for them. त्यांनी गुलामगिरीचे समर्थन केलं आहे. त्यामुळे बुद्धिजीवी व श्रीमंत लोकांना राजकारण व समाज जीवनात सहभागी होता आले. तर गुलाम त्यांच्यासाठी घरगुती कामे व शेतीची कामे करत होता. नेक्स्ट आहे सिटिझनशिप, नागरिकत्व. नागरिकत्व हे काही मोजक्याच लोकांना दिलेलं होतं. आज जसं सर्व नागरिकांना नागरिकत्वाचा अधिकार आहे तसा ग्रीकमध्ये नव्हता. अरिस्टॉटल असं म्हणतो की दोज पार्टिसिपेट इन पॉलिटिक्स आर सिटिझन. म्हणजे जे राजकारणात भाग घेतात तेच नागरिक आहेत. स्लेव्स, विमेन, चिल्ड्रन, ओल्ड पर्सन वेर एक्सक्लुडेड फ्रॉम सिटिझनशिप. गुलाम, स्त्रिया, लहान मुले, वृद्ध व्यक्ती यांना नागरिकत्वाच्या अधिकारातून वगळण्यात आले होते. याचं कारण असं, गुलाम हा कष्टाची कामे करण्यात व्यस्त असायचा. स्त्रिया पुरुषप्रधान समाज असल्या कारणाने घरातच बंदिस्त असायच्या. लहान मुले यांना समज नसायची आणि वृद्ध व्यक्ती या ऍक्टिव्ह नसायच्या. त्यामुळे जो वर्ग राजकारणात सहभागी व्हायचा तोच सिटिझनशिपसाठी पात्र ठरायचा. नेक्स्ट, एज्युकेशन, शिक्षण. ग्रीक गेव इम्पॉर्टन्स टू द एज्युकेशन. दे सपोर्ट स्टेट स्पॉन्सर एज्युकेशन और पब्लिक एज्युकेशन. ग्रीक लोक सार्वजनिक शिक्षणाला महत्त्व देतात. खाजगी शिक्षणाचा ते विरोध करतात. त्यांचं असं म्हणणं होतं की शिक्षण हे केवळ नोकरीसाठी नसून व्यक्तीच्या चारित्र्य विकासासाठी आणि विचारांच्या प्रगल्भतेसाठी आवश्यक आहे. ग्रीक संस्कृतीमध्ये शिक्षण हे नागरिक तयार करण्याचं साधन होतं. जबाबदार नागरिक घडवणे, नैतिक, बौद्धिक आणि शारीरिक प्रशिक्षण देणे हे राज्याचं कर्तव्य मानलं जायचं. सार्वजनिक शिक्षणामुळे सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी न पाहता सर्वांना शिक्षणाची समान संधी मिळत होती. थोडक्यात सांगायचं झालं तर ग्रीक लोकांसाठी सार्वजनिक शिक्षण हे केवळ साक्षरतेचे साधन नसून लोकशाही टिकवण्यासाठी, समानतेसाठी आणि सुजाण नागरिक घडवण्यासाठी आवश्यक होतं. त्यामुळे ते सार्वजनिक शिक्षणाचे समर्थन करत होते. हे होते ग्रीक पॉलिटिकल थॉट, ग्रीक राजकीय विचार.